आपण मागच्या लेक्चरमध्ये कॅपिटल गेन्स रिलेटेड बरेचसे डिटेल्स बघितले होते बेसिक, जसं चार्जिंग सेक्शन काय असतं, त्यानंतर मिनिंग ऑफ कॅपिटल ॲसेट, त्यात आपण अर्बन लँड, रुरल लँड असे सगळे डिटेल्स बघितले होते. मग त्यानंतर होतं डिस्टन्स वाईज अर्बन एरिया कसा कम्प्यूट करायचा एरियल डिस्टन्सनी, आणि मग कसं डिसाईड करायचं की ते अर्बन एरिया आहे की रुरल एरिया आहे. आणि मग आपण बघितलं होतं मिनिंग ऑफ ट्रान्सफर, म्हणजे ॲक्च्युअल कॅपिटल गेन कधी लिव्हिड होतो, म्हणजे ॲक्च्युअल कॅपिटल गेन ॲक्च्युअल त्या ॲसेट सेल केल्यानंतर टॅक्सेबल होतो, ते आपण कसं ते बघितलंय. त्यानंतरचा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे टाइप्स ऑफ कॅपिटल ॲसेट्स. आता ह्याच्यामध्ये आहे शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट आणि लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट. त्यात 3 पार्ट्स केले. ओके, नंबर 1, नंबर 2 आणि हे नंबर 3. आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण 3 पार्ट्स केलेत. ओके, पहिल्या पार्टमध्ये आहे ज्या लिस्टेड सिक्युरिटीज असतात ना, म्हणजे रिलायन्सचा शेअर, टाटा कंपनीचा शेअर, तसे किंवा झिरो कुपन बॉन्ड्स असतात. ओके, तर त्यांचं जे शॉर्ट टर्म लॉंग टर्मचा क्रायटेरिया आहे तो 12 महिन्याचा आहे. तर शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट जेव्हा आपल्याकडे कुठलाही शेअर 12 महिन्याहून कमी असेल तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट कन्सिडर होईल, लिस्टेड शेअर्स. ओके, आणि जर 12 महिन्याहून जास्ती असेल तर लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट कन्सिडर होईल. दुसरी जी कॅटेगरी आपण ठेवली आहे ती अनलिस्टेड शेअर्स, म्हणजे जसं आता आपल्या ऑक्सी फाउंडेशनचे शेअर्स आहेत ते अनलिस्टेड शेअर्स मध्ये असतील. ते जर 24 मंथ्सहून कमी आपल्याकडे असतील तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट कन्सिडर होईल, आणि जर 24 मंथ्स पेक्षा जास्ती असतील तर तो लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट म्हणून कन्सिडर होईल. अनलिस्टेड शेअर्स आणि लँड, बिल्डिंग ऑर बोथ, म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टी. ओके, आणि थर्ड कॅटेगरी जी आपण बनवली आहे ती आहे 36 महिन्याची. त्यात आहे युनिट ऑफ डेट ओरिएंटेड फंड, अनलिस्टेड सिक्युरिटीज अदर दॅन शेअर्स आणि अदर कुठलाही कॅपिटल ॲसेट. ओके, वर जे आपण बघितले ते सोडून कुठलेही कॅपिटल ॲसेट म्हणजे 36 महिने. 36 महिन्याहून कमी जर असतील तर शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट, त्याहून जास्त असेल तर लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट. ओके, त्याच्या पुढे आपण बघणार आहोत ऍक्च्युअल कम्प्यूट कसं करायचं कॅपिटल गेन्स. म्हणजे कुठलीही लँड आपण जर विकली तर त्याच्याकडून जो सेल्स कन्सिडरेशन आपल्याला येतो, म्हणजे विकलेल्याची अमाऊंट ती येते, ती टॅक्सेबल कशी, कुठली अमाऊंट एक्झॅक्टली टॅक्सेबल होईल, त्यातनं आपल्याला आपण तीच लँड कुठल्या वर्षी विकत घेतलीये, किती अमाऊंटला विकत घेतलीये, ती त्याच्यातनं अमाऊंट लेस होईल सेल कन्सिडरेशन मधून इंडेक्सेशन करून, आणि मग जो अमाऊंट फायनल येईल त्याच्यावर कॅपिटल गेन्स टॅक्स लागेल. हे आहे समोर कम्प्युटेशन. ओके, आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सच्या बाबतीत इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळत नसतो. ओके, तर फर्स्ट होईल फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन, म्हणजे जी आपल्याला ॲसेट सेल केल्यानंतर अमाऊंट येईल ती लेस काही एक्सपेन्सेस असतील, ब्रोकरेज एक्सपेन्स म्हणा किंवा कुठली स्टॅम्प ड्युटी भरली असेल ते एक्सपेन्सेस लेस करून मग नेट कन्सिडरेशन आलं. त्यातनं ती ॲसेट किती अमाऊंटला परचेस केली होती ती अमाऊंट लेस होईल, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, आणि मग जो फायनल अमाऊंट येईल तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, त्याच्यातनं काही एक्झेम्पशन्स पण जातील, जसं 54B, B, G, GA. हे एक्झेम्पशन लेस केल्यानंतर आपण पुढे बघणार आहोत, एक्झेम्पशन सेपरेट चॅप्टर आहे, तर तो लेस केल्यानंतर फायनल जी अमाऊंट आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन चार्जेबल टू टॅक्स. ठीक आहे, आता लॉंग टर्म कॅप सेल केली आणि अमाऊंट जी आली ती फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन. मग एक्सपेन्सेस आले, एक्सपेन्सेस म्हणजे ब्रोकरेज, कमिशन, ती लँड किंवा ती ॲसेट सेल करताना लागलेले एक्सपेन्सेस ते लेस होणार, आणि मग नेट कन्सिडरेशन राहणार. त्यातनं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किंवा इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, म्हणजे त्या लँडसाठी आपण काही वेळोवेळी इम्प्रूव्हमेंट केली आहे का, म्हणजे त्यावर समजा आता प्लॉट असेल तर त्याच्यावर आपण कंपाऊंडिंग केलंय का किंवा लेव्हलिंग केलंय का,
तर ते जर केलं असेल तर त्याला जो खर्च लागला असेल तो त्याच्यातनं लेस होणार. त्याचं इंडेक्सेशन म्हणजे काय असतं हे आपण पुढे बघणार आहोत. तो हे कम्प्युटेशन झाल्यानंतर मी शिकवणार आहे. तर फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं, इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या बाबतीत असेल तर ते लेस करायचे. मग जो फायनल फिगर येणार तो लॉंग टर्म कॅपिटल गेन्स येणार. त्यातनं बरेचसे इम्पॉर्टंट एक्झेम्पशन्स आहेत 54चे, सेक्शन 54चे, ते आपण लेस करणार. सेक्शन 54, 54 EC, 54 F एटसेट्रा. हे लेस केल्यानंतर जो फायनल गेन येईल तो होईल लॉंग टर्म कॅपिटल गेन्स. ठीक आहे. तो त्याचे टॅक्स रेट्स आपण पुढे बघणार आहोत. कुठला कॅपिटल गेन काय टॅक्स रेटला नी चार्ज होतो ते आपण पुढे बघणार आहोत. आणि ह्याच्या पुढचं आपण जे आता बोललो इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, जसं ह्याचं बेसिक मिनिंग काय की उदाहरणार्थ आपण आज विकतोय 2023 मध्ये, मे 23 मध्ये कुठली लँड विकतोय. ओके. ती लँड आपण घेतली असेल 2002 मध्ये, 2002 साली. तर त्या वर्षी आपण उदाहरणार्थ 5 लाखाला ती लँड घेतली असेल. ओके. तर त्याचा आजच्या डेटला ती परचेस कॉस्ट काय आहे, 5 लाख तर नसणार आहे. त्याला म्हणतात इंडेक्सेशन. तर ते इंडेक्सेशन कसं करायचं, समजा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सचा चार्ट असतो, तो आपल्याला मिळतो एक्झाममध्ये, पण तो आपल्याला काय इन्फ्लेशन इंडेक्स आहे कुठल्या वर्षाचा तो आपल्याला देतात. तर त्याच्याने कम्प्यूट करताना आता समोर बघा, जसं आहे इथं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, जसं आपल्या उदाहरणात आपण बघितलं होतं. आपण जर हे 1 लाखाला घेतली, ओके, सॉरी 5 लाख घेतलं होतं आपण उदाहरण, बरोबर. 5 लाखाला इंटू समजा इंडेक्स ऑफ द इयर ऑफ ट्रान्सफर म्हणजे आजचं कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स फॉर एक्झाम्पल आहे 311. ओके. आजच्या डेटचं म्हणजे 23-24चं, आणि डिवायडेड बाय इंडेक्स ऑफ द इयर ऑफ ॲक्विजिशन म्हणजे 2002चं. आता एक्झॅक्ट आपण बघत बसण्यापेक्षा उदाहरणच घेऊ. 110 असेल अंदाज. ठीक आहे. तर 5 lakhs इंटू 311 अपन 110, ही जी कॉस्ट येईल, जी काही कॉस्ट येईल, ठीक आहे, ती इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणून आपण लेस करायची सेल कन्सिडरेशन मधून. ओके. आणि सेम ऍप्लिकेबल होतं कॉस्ट ऑफ इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट मध्ये. ठीक आहे. इम्प्रूव्हमेंट म्हणजे कुठल्याही मगाशी जसं बोललो प्लॉटला आपण लेव्हलिंग केली, तसं घराला बाल्कनी बांधली उदाहरण, तर ते जे खर्च झाले ते आपण इथं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणून इंडेक्सेशन बेनिफिट घेऊन तो सेल कन्सिडरेशन मधून लेस करायचा आणि मग तो येईल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके. याच्या पुढे आपण आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघणार आहोत की हे लॉंग टर्म कॅपिटल गेन कम्प्यूट झालेले किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कम्प्यूट झालेली अमाऊंट काय रेट ऑफ टॅक्सेशननी लिव्हिड होते, म्हणजे त्याच्यावर काय रेट ऑफ टॅक्स लागतो हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्याहून इम्पॉर्टंट म्हणजे आपण काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत. आणि मग एक्झेम्पशन्स खूप इम्पॉर्टंट आहे की हे कॅपिटल गेन्स टॅक्स लागलेला ऍक्च्युअल कसा सेव्ह करायचा. ठीक आहे.